मुलींना कामाला लावलं. त्या मुलींना सांगितलं की स्वयंशासन स्पर्धेमध्ये कोण कोण भाग घेतात, कोण शिकवतात. त्या मुली प्रत्येक वर्गात गेल्या, पहिल्या वर्गापासून तर 8व्या वर्गापर्यंत गेल्या आणि एवढे उत्स्फूर्तपणे शिक्षक बनण्यासाठी एवढे विद्यार्थी तयार झाले की विद्यार्थी म्हणून कमी आणि शिक्षक म्हणूनच जास्त झाले. पाहता तुम्ही 8व्या वर्गामध्ये 2-3 मुलं राहिले, बाकी शिक्षकच. आणि लहान वर्गात सुद्धा तेच घडलं, शिक्षक जास्त झाले, विद्यार्थी कमी झाले. तर आज आपला हा जो उपक्रम आहे स्वयंशासन उपक्रम, आपण दिवसभर सकाळपासून 10 वाजतापासून 5 वाजेपर्यंत तुम्ही 4:30 वाजेपर्यंत शिकवलं विद्यार्थ्यांना. तुम्हाला काय काय अनुभव आला ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. आणि हा उपक्रम आपण काय घेतो, कारण का समोर कोणाची प्रतिमा ठेवलेली आहे, कोण आहे हे, कोण आहे, कोणाचा फोटो आहे, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. कोण होते, काय होते ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन? कोण होते? प्राध्यापक तर होतेच, पण ते राष्ट्रपती सुद्धा होते. आपल्या स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती होते आणि आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. ते लहान असताना खूप हुशार होते आणि त्यांना लहानपणी जेव्हा त्यांच्या गुरुजींनी त्यांना विचारलं, शिक्षकाने त्यांना विचारलं की तुम्हाला काय व्हायचं आहे, त्याने म्हटलं की मला शिक्षक व्हायचं आहे. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार ते प्राध्यापक झाले. केवळ एक शिक्षक माणूस एकदम राष्ट्रपती उपराष्ट्रपती पदावर गेले आणि जेव्हा ते राष्ट्रपती पदावर होते तेव्हा त्यांना म्हटलं त्यांच्या सहकार्याने की सर तुम्ही तुमचा वाढदिवस आम्हाला साजरा करायचा आहे. तेव्हा राधाकृष्णन यांनी म्हटलं की माझा जो वाढदिवस आहे तो शिक्षक दिन म्हणून साजरा करा, कारण का माझं जो शिक्षण क्षेत्राचं जो कार्य आहे ते खूप बहुमूल्य आहे. आणि म्हणून तेव्हापासून त्यांचा जो वाढदिवस आहे तो शिक्षक दिन म्हणून आपण साजरा करतो. आणि म्हणून हा कार्यक्रम आपण या ठिकाणी करीत आहोत. आणि केवळ राधाकृष्णन यांनी खूप पुस्तकं लिहिलेले आहे, खूप ग्रंथ त्यांचे प्रकाशित सुद्धा झालेले आहे. आता यानंतर यांचा जन्म 5 सप्टेंबरला झाला, तिरुतानी या गावात झाला. काही विद्यार्थी आहे भाषणास इच्छुक, ते सांगतील, म्हणून मी आपलं जास्त प्रास्ताविक भाषण न लांबवता या ठिकाणी थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.